चला एक विचार करूया, एका अशा जगाचा विचार जे डायनासॉरच्याही आधीचं होतं. हो, एक असं जग जिथे पृथ्वीवर राज्य करणारे जीव इतके मोठे आणि विचित्र होते की असं वाटेल जणू ते आपल्या एखाद्या वाईट स्वप्नातूनच बाहेर आले आहेत. आपण आता थेट 35 कोटी वर्ष मागे जाणार आहोत. हा काळ इतका प्रचंड आहे की आपल्याला त्याची कल्पना करणंही अवघड आहे. या कालखंडाला म्हणतात कार्बोनिफेरस. आणि गंमत म्हणजे या काळात एक अगदी सामान्य प्राणी तब्बल 2.5 मीटर लांब होता. म्हणजे विचार करा, जवळजवळ एका लहान गाडी एवढा. आणि हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून एक महाकाय सहस्रपाद होता. हो, एक मिलिपीड, एक किडा जो त्या काळी जमिनीवरचा राजा होता. पण हे सगळं शक्य झालं तरी कसं? चला या विचित्र जगाची सफर करूया. तर त्या काळातली पृथ्वी आजच्यासारखी अजिबात नव्हती. ती इतकी वेगळी होती की जणू काही एखादा एलियन प्लॅनेटच असावा. एक अशी जागा जिथे आयुष्य नुकतंच आपलं रूप घेत होतं. बघा, आज असे वेगवेगळे खंड आहेत ना, तसे तेव्हा नव्हते. सगळी जमीन एकत्र जोडलेली होती आणि त्या एका महाकाय खंडाचं नाव होतं पॅन्जिया. आणि या पॅन्जियाच्या चारी बाजूंना पसरला होता एक विशाल महासागर. आता या पॅन्जियाचा बहुतेक भाग म्हणजे रखरखीत वाळवंट होता, पण विषुववृत्ताजवळ मात्र हवामान दमट आणि उष्ण होतं, ज्यामुळे तिथे घनदाट जंगले वाढली होती. पण थांबा, ही जंगलं आजच्यासारखी नव्हती बरं का. इथे ना फुलं होती, ना फळं, ना गवत. होतं ते फक्त मोठमोठ्या नेचे आणि मॉससचं साम्राज्य. पण मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की या काळातले कीटक आणि इतर जीव इतके अवाढव्य, इतके मोठे कसे काय झाले? यामागे नक्की काय रहस्य होतं? या प्रश्नाचं उत्तर त्या काळातल्या वातावरणात दडलेलं आहे. हो, एका खास घटकामुळेच या राक्षसी जीवांना वाढायची संधी मिळाली. ही संपूर्ण प्रक्रिया आपण 4 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पहिलं म्हणजे ही विचित्र जंगलं पृथ्वीवर पसरली. दुसरं, ही झाडं मेल्यानंतर कुजतच नव्हती. त्यामुळे तिसरं, सगळा कार्बन जमिनीत गाळला गेला. आणि चौथं म्हणजे हवेत प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन भरला गेला. आता प्रश्न येतो की झाडं कुजत का नव्हती? तर त्याचं कारण आहे लिग्निन. हा झाडांच्या खोडातला एक खूप कणखर पदार्थ असतो. आणि गंमत अशी की त्या काळातल्या बॅक्टेरियाला हे लिग्निन पचवताच येत नव्हतं. मग काय, ही न कुजलेली झाडं एकमेकांवर साचत गेली आणि त्यातूनच आज आपण वापरतो तो कोळसा तयार झाला. ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला तर वातावरणातलं ऑक्सिजन तब्बल 30% पोचलं. आज तो फक्त 21% आहे. म्हणजे विचार करा किती फरक आहे. आणि याच अतिरिक्त ऑक्सिजनने त्या महाकाय कीटकांना वाढण्यासाठी जणू काही सुपर फ्युएलच पुरवलं. एवढा ऑक्सिजन म्हणजे हवेत उडणाऱ्या जीवांची तर चंगळच होती. त्यांचा आकार तर अक्षरशः अविश्वसनीय झाला होता. चला, अशाच एका हवेतल्या राक्षसाला भेटूया. याचं नाव होतं मेगान्युरा. हा आजच्या ड्रॅगनफ्लायचाच एक पूर्वज, पण याच्या पंखांचा विस्तार होता तब्बल 75 सेंटीमीटर. म्हणजे आपल्या आजच्या मोठ्या कावळ्यापेक्षाही जास्त. कल्पना करून बघा. हा मेगॅन्युरा हवेतला एक खतरनाक शिकारी होता. त्याचे मोठे डोळे आणि काट्यांसारखे पाय, म्हणजे जणू काही शिकार पकडण्यासाठी बनवलेला एक उडता सापळाच. तो इतर लहान कीटकांना आणि छोट्या प्राण्यांना सहज पकडायचा. त्याची उड्डाणं वेगवान असायची, पण ती जास्त लांब नसायची. बरं, हे तर झालं हवेतलं. आता विचार करा जमिनीवर आणि पाण्यात काय परिस्थिती असेल. तुम्हाला सांगतो, तिथे तर याहूनही भयंकर जीव होते. आठवतंय, आपण सुरुवातीला एका महाकाय सहस्रपादाबद्दल बोललो होतो. त्याचं नाव आर्थ्रोप्ल्युरा. त्याचं वजन तब्बल 100 किलोपर्यंत असू शकतं होतं. पण थांबा, त्याच्या त्या भयानक रूपावर जाऊ नका. हा आर्थ्रोप्ल्युरा खरं तर एक जेंटल जायंट होता. हो, तो शाकाहारी होता. फक्त कुजलेली पानं आणि वनस्पती खायचा. त्याचं शरीर इतकं अवजड होतं की त्याला आधार मिळावा म्हणून तो बहुतेक वेळ पाण्यात जवळच घालवायचा. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जमिनीवर जरी हे अजब जीव वाढत असले तरी त्या काळातली खरी गर्दी, खरी व्हरायटी होती ती समुद्रात. पॅन्जियाच्या त्या विशाल किनाऱ्यांवर जीवसृष्टी अक्षरशः फुलली होती. समुद्रामध्ये तेव्हा युरिप्टेरिड्स म्हणजे समुद्री विंचवांचं राज्य होतं. यातलाच एक जॅकेलॉप्टेरस हा तर जवळजवळ 3 मीटर लांब होता, एक खतरनाक शिकारी. आणि दुसरा होता हेबोर्टॉप्टेरस, जो समुद्राच्या तळाशी राहून लहान सहान जीव खाऊन जगायचा. पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतो. तसंच या महाकाय कीटकांच्या युगाचा अंतही एका भयंकर नैसर्गिक आपत्तीने केला, आणि तोही अगदी अचानक. जवळजवळ 25 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक महाविनाश ओढवला.
याला पर्मियन ट्रायासिक मास एक्स्टिंक्शन असं म्हणतात आणि या एका घटनेनं महाकाय कीटकांचे हे संपूर्ण युग कायमचं संपून टाकलं. ही आपत्ती इतकी भीषण होती की समुद्रातल्या तब्बल 96% प्रजाती नष्ट झाल्या. विचार करा, 96%, आणि जमिनीवरच्याही असंख्य प्रजाती कायमच्या संपल्या. या महाविनाशामुळे पृथ्वीवरची जीवसृष्टी जणू काही पुसूनच टाकली गेली. सगळा पट रिकामा झाला. पण याच रिकाम्या जागेमुळे नवीन जीवांना संधी मिळाली आणि इथूनच सुरुवात झाली डायनासॉरच्या युगाची. बघा, महाकाय कीटकांचं युग संपलं, मग डायनॉसॉर आले, त्यांचंही युग संपलं. या सगळ्यावरून एक प्रश्न मनात येतोच की पृथ्वीवर राज्य करणारे पुढचे महाकाय जीव कोण असतील? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?